वैदेव परंपरा ज्ञानेशं शरणागतम् एकनाथं तथैव च तुकारामं तथा वन्दे वारकरी परंपरा आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं हरिं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च जोगवन्दे भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अलौकिक अयतौकिक अशा कृपेने तद्वत श्री ज्ञानराज माऊलींच्या कृपाशीर्वादाने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा आपला विचार प्रचलित आहे. या ज्ञानेश्वरी ग्रंथातील विचार करत असताना आपला द्वितीय अध्याय चालत आहे. या द्वितीय अध्यायामध्ये पहिल्या 4 ओव्यांचा विचार केला. या ठिकाणी अर्जुन हा कोणत्या रीतीने मोहित झाला तेव्हा मग संजयो म्हणे राया ते ऐकी तो करतो तेथे हे की नाही. या प्रथम ओळीमध्ये कथन केला. द्वितीय ओळीमध्ये ते पळते कोणी समजता स्नेह उपनले भूत त्याने द्रवले असे चित्त कवळे परी जैसे लवण तळे झळंबले ना तरी अग्रवाते हले तैसे सधीर परिविरमले हृदय तयाचे म्हणून जैसा कर्दमी इतकं म्हणजे तो अर्जुन तो शोकाने ग्रस्त झाला. ज्याप्रमाणे दृष्टांत दिला जसा चिखलामध्ये रुपलेला राजहंस पक्षी दिसावा त्या प्रकारे अर्जुनाची स्थिती दिसू लागली. अशा पाहिल्यानंतर भगवान परमात्मा आतापर्यंत काही बोलले नाहीत. इथून पुढे बोलण्याकरता आरंभ करतील. त्याविषयी वचन पहा. तया परी तो पांडु कुमरू महामोही अति जर्जरो देखो निश्वेशारंगरो काय बोले. या ओवीचा आता विचार करूया. प्रथम जो श्लोक आहे की भगवान परमात्मा बोलले की या लिखितम तथा कृपयाविष्टम मश्रुपूर्णापलेक्षणम विषिदंतमिदं वाक्यम वाच मधुसूदन. ह्या इथे मधुसूदन वाक्यम इदम वाक्यम वाच या पदाचं व्याख्यान पुढे येईल. परंतु अगोदर काय आहे. तया परितु पांडु कुमरू महामोहे अतिजर्जरू. महामोहे अतिजर्जरू इथपर्यंत विषिदंतम या पदाचं व्याख्यान केलं. तर अन्वय पहा. तया परी महामोहे अतिजर्जरू तो पांडु कुमरू देखोनी श्री शारंगहरू काय बोले. अर्थ तया परी म्हणजे त्याप्रमाणे पूर्वक सांगितल्याप्रमाणे महामोहे महामोहाने अतिजर्जरू म्हणजे अतिशय जर्जर अतिशय गांजलेला तो गांजलेल्या तो अर्थात त्या पांडु कुमरू म्हणजे अर्जुनाला देखोने अर्थात पाहून श्री शारंग धरू शारंग धनुष्यधारी श्री कृष्ण भगवान काय बोलले असा सरळ या ओवीचा अर्थ आहे. या ओवीमध्ये एक पद दिलं तया परी महामोहे अति जर्जरू. तया परी म्हणजे पूर्वोक्त प्रमाणे महामोह या ठिकाणी भगवान परमात्मा किंवा ते संजय अर्जुन कोणत्या मोहानं युक्त झाला ते सांगितलं तर ते दिलं महामोह.
या ठिकाणी कर्मधारय समास होतो महायशाशो मोह इति महामोह. जो मोह साधारण नसून महामोह आहे. या महामोहाने अर्जुनाचे अंतःकरण व्यापलेले आहे. या ठिकाणी मोह या शब्दाचं व्याख्यान करत असताना महाभारताचे टीकाकार श्री नीलकंठ जी आपल्या नीलकंठी या टीकेमध्ये लिहितात, शोभना शोभन, सत्यासत्य, नित्यानित्य, आत्मानात्मसु विपर्ययो मोह. म्हणजे यांच्यामध्ये विपरीत ज्ञान होणं याला मोह म्हणतात. म्हणजे शोभन जी चांगली वस्तू आहे त्याच्या ठिकाणी शोभनामध्ये अशोभनाध्यास. शोभन चांगली वस्तू आहे तिला वाईट मानणं, जे वाईट आहे त्याला चांगली मानणं हा एक विपरीत ज्ञान होणं याला अध्यास म्हणतात. सत्य त्याला असत्य समजणं. परमात्मा हा सत्य आहे. सत्य तू विठ्ठला. म्हणजे परमात्मा हा सत्य आहे, परंतु त्याच्या ठिकाणी आपण असत्यत्व बुद्धी करणं हा विपर्याय आहे, हा मोह आहे. नित्य पदार्थाला परमात्मा नित्य आहे आणि सकळ संसार हा अनित्य आहे. सारासार विचारिता भ्रांती ते पाहि असारता येथ सार ते तत्वता नित्य जाणे. म्हणजे सार रूप जो परमात्मा तो कसा आहे, नित्य आहे. तो नित्याच्या ठिकाणी आपली अनित्यत्व बुद्धी होणं व आत्म्याच्या ठिकाणी अनात्मत्व बुद्धी होणं, किंवा याच्या उलट अशोभनामध्ये शोभनाध्यास. देह अशोभन आहे की शोभन आहे? अशोभन किती आपल्याला प्रिय आहे त्यालाच आपण शोभन समजतो. आतमध्ये सगळं मसाला पडलेला आहे. म्हणजे इतकी खराब स्थिती आहे. परंतु पुन्हा अशोभनाला आपण शोभन मानतो आणि त्याच पालन करण्याकरता पाहतो. त्याला वाटतं की थोडाही त्रास होऊ नये अभ्यासाचा, हे की नाही? शोभनामध्ये अशोभनामध्ये शोभन अभ्यासाला चालू आहे. दुसरं आहे असत्य देहाधिकामध्ये सत्यत्व बुद्धी करणं, हाच सत्य आहे. दुसरा आहे की अनित्य जे देह आहेत नष्ट होणारे आहेत, कधी नित्य राहणारे नाहीत, परंतु त्यामध्येच नित्यत्व बुद्धी करणं. या देहाधिकांच्याच पूर्ती करता आपले सगळे प्रयास करणं. आपण किती प्रयास करतो देहाच्या पूर्ती करता, की भांडतो कशा करता, वावरा करता भांडतो कशा करता, भांडतो की नाही? थोडा पैसा कोणी घेतलाच, चोरला समजा, तरी भांडतो कशा करता? कारण त्यापासून आपल्याला सुख प्राप्त होणार होतं, ते प्राप्त झालं नाही. म्हणजे केवळ सगळे अनित्य पदार्थाला आपण नित्य समजून व्यवहार करतो आणि हे कधी राहतील आणि कधी न राहतील याची काही शक्यता नाहीये. कारण की कधीही नष्ट होऊ शकतात. पैसा आपल्याकडे सध्याला समजा करोड आहे, तो उद्यापर्यंत राहील असं नाही ना. काहीतरी अशी अनहोनी येईल, तेवढे करोड एका 2-4 दिवसात खतम. एखादा रोग आला, कॅन्सर सारखा, जगायचं असेल तर तुम्हाला पहा लगेच किती 1-1 लाखाची इंजेक्शन घ्यावे लागतील. 10 जाऊ द्या, काय 15 घ्या, है ना. 1 नाही 1.5 लाख घ्या तरी द्यायला तयार आहे. म्हणजे काहीच मागे राहत नाही. हे सगळे अनित्य पदार्थ आहेत आणि अनात्मा देहाधिक आहेत. देहालाच आपण आत्मा समजतो, हा मोह आहे. याच प्रकारे यालाच दुसरं नाव अविद्या असं सुद्धा आहे. श्री पतंजली जी आपल्या पतंजल योग सूत्रामध्ये बोलतात की अनित्य शुची दुःखानात्मसु नित्य शुची सुखात्म ख्याती अविद्या. म्हणजे अनित्य शुची दुःखानात्मसु, अनित्य, अपवित्र, दुःखरूप आणि अनात्मा असे जे पदार्थ आहेत. आपला देह कसा आहे? अनित्य की नित्य आहे? अनित्य आहे. या अनित्य देहामध्ये आपली बुद्धी काय होते? नित्य. सगळ्या समस्या कुठे येतात? विपरीत ज्ञान झालं म्हणून अनित्य देहाला आपण समजतो नित्य. किती दिवस टिकेल हा देह सांगता येत नाही. आणि किती प्रेम आहे याच्यावर ते सुद्धा सांगता येत नाही. इतकं प्रेम आहे म्हणजे. परंतु हे
हे असणं हेच परमार्थाला मोठं घातक आहे. हे असं नाहीये की आपण याच्यावर प्रेम करू नये, हा याचा सांभाळ करावा कुठपर्यंत, याच्याकडून जितक्या साधनं होत नाही तितक्यापर्यंत. परंतु हे प्रेमाच्या योग्य लायकीचं नाहीये. तुम्ही सांगा, जर तुमचा जो ऐकेल तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल की जो ऐकत नाही त्याच्यावर प्रेम कराल? हा आता तसंच होतं की नाही आपल्यामध्ये. अरे तुमचा देह तुमचा ऐकतो का? तुमचं मन तरी तुमचं ऐकतं का? आणि दुसऱ्यावर आपण शासन करायला चालतो. म्हणजे यानं आपलं ऐकलं पाहिजे, नाहीतर काय आपल्या जीवनाचं लगेच वाटतं असं होतं ना. परंतु हे अनित्य आहे, हे कधीच ठीक राहणार नाही. आणि देह पवित्र आहे का पवित्र? हा नाकातून बाहेर आल्यानंतर चांगलं वाटतं असं लगेच त्याचा हे काय म्हणतात ते कारण लावतं का? तोंडातून आला तर तरी सुद्धा नाही, कानातून इकडे निघला तरी किती. म्हणजे देहापासून सगळे अपवित्रच चीज निघतात. एकही गोष्ट अशी नाहीये जी देहापासून निघाली आणि ती आपल्याला पवित्र वाटली. कोणती आहे? कोणती आहे? केस आपण देहापासून वेगळे केले तर स्नान करावं लागतं, आहे की नाही? म्हणजे जितक्या गोष्टी असतील सगळ्या अपवित्र, कारण ते देहच अपवित्र आहे. अरे चांगले गुलाबजामू दुसऱ्या दिवशी काय कशी स्थिती त्याची होते हे तुम्हाला माहिती. म्हणजे देह किती खराब आहे. म्हणजे चांगल्या चांगल्या वस्तूला तो अपवित्र करून एकदम खराब करून टाकतो, इतका देह आहे. आणि देहा किती प्रेम करते देवा. दुःख रूप आहे देह, है ना? देह दुःख रूप आहे आणि त्याला काय म्हणतो आपण? सुखरूप. गोरा गोमटा दिसला तर सुखरूप, आतमध्ये काय ते थोडी चांबडी उतारून पहा. पण कसा आहे? अनात्मा आहे देह, आत्मा नाही. आपण देह असतो तर त्याच्यावर प्रेम केलं तर ठीक आहे, परंतु अनात्मा आहे. त्या अनात्म्यावर आपली काय होते? आत्मख्याती, अर्थात आत्मज्ञान होतं. त्यालाच आपण आत्मा समजतो. याच अविद्या असं पतंजली महर्षीनं म्हटलेलं आहे. हा जो मोह आहे, या मोहाची व्याख्या करत असताना मोह कशाला म्हणतात? एक श्लोककाराने लिहिलं की मम माता मम पिता ममेयम गृहिणे ग्रहम एतदन्यम ममत्वम यत् स मोह इति कीर्तितः. या ठिकाणी एवं विधम ममत्वम यत् माझ्या पुढे उपस्थित सध्याला श्लोक शब्दकोशामधील आहे की हा एतद अन्यम ममत्वम काय एवं विधम ममत्वम यत् म्हणजे माझी आई, माझे पिता, माझी पत्नी, माझे घर, या प्रकारचा जो मोह, या प्रकारचं जे प्रेम ममत्व, त्याला काय म्हटलं जातं? मोह, असा त्या श्लोकानुसार. परंतु या ठिकाणी एतर अन्यम म्हणजे यापेक्षा वेगळं ममत्व. कसं? कारण की आपल्या आईला आई म्हणणं हे जास्त हानिकारक आहे का? नाही. पित्याला पिता म्हणणं यालाही मोह म्हणू नये. दुसरा आपली पत्नी आहे तर पत्नी आहे, याला हा माझी आहे एवढं म्हणणं काय मोह नाही ना. हा तिच्यावर आसक्ती ठेवणं ही हा मोह होईल. याच्यापेक्षा अतिरिक्त बस माझं याच्यापेक्षा अतिरिक्त जे ममत्व असेल त्याला मोह असं म्हणतात. या श्लोकातून निघतं. म्हणजे अधिक आसक्ती त्या ठिकाणी जडून राहणं हाच मोह आहे. याकरता भविष्य पुराणामध्ये मोहाविषयी एक वाक्य येतं. सांगितलं की मोह शब्देन देवेंद्र बुद्धिपूर्वो व्यतिक्रमः उच्यते पंडितैर्नित्यम पुराणे सायंशपायन. म्हणजे मोह कशाला म्हणतात? बुद्धिपूर्वक व्यतिक्रम, आपल्या ज्ञानाची उलट स्थिती, त्यालाच मोह असं पंडितांनी पुराणाधिकामध्ये म्हटलेलं आहे. अथवा मोह म्हणजे धर्म विमूढत्व, आपले धर्माविषयी मूढता निर्माण होणं. धर्म काय अधर्म काय हे न समजणं, आपल्या लक्षात न येणं,
यास म्हणतात मोह. म्हणून एक म्हटलं की सच आधर्म बुद्धौ सत्यम अपि अकर्तव्ये रागात कर्तव्यता भ्रम. ही मूर्ता कशी आहे? आधर्म बुद्धी. आधर्म बुद्धी अशी असेल तरी सुद्धा, अकर्तव्य असेल सुद्धा, त्याच्यावर आपल्या आसक्तीमुळे कर्तव्यता, हे माझं कर्तव्य आहे असा भ्रम होणं, यालाच मोह असं म्हटलं जातं. म्हणून भगवान व्यासजी बोलतात, मोह धर्म विमूढत्वम मानस्त्वात्माभिमानिता. मोह कोण आहे? धर्म विमूढता, धर्माविषयी मूढ होणं हा मोह आहे. आणि मान म्हणजे आत्माभिमान. अरे ओम, मान म्हणजे गाईड बसावा म्हाताऱ्यासारखं नाही है ना. मान म्हणजे आत्माभिमान. अशा प्रकारचा मोह, अशा प्रकारच्या मोहाची व्याख्या केली. हा जो मोह आहे हा एक वृक्षासारखा आहे. ज्याला प्राप्त होतो तो नरकातच जातो. हा मोह आहे. आपण जोपर्यंत ज्ञान होत नाही ना तोपर्यंत, म्हणजे या देहाच्या ठिकाणी ममत्व अंत बुद्धी होणं हाच मोठा नरक आहे. म्हणजे या अपवित्राला, चांबड्याला आपला देह मानव, मी म्हणावं, यासारखी विपरीत बुद्धी असेल कोणती? आणि जोपर्यंत किती शास्त्र शिकू, किती ग्रंथ वाचू, किती काहीही करू कर्म, जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही आणि जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत सर्व निरर्थक. मग काही असेल, तुम्ही खा प्या उड्या मारा, वाचा नका वाचू, जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत सगळं व्यर्थ, म्हणजे पूर्ण व्यर्थ. आणि ज्ञानाशिवाय मरण म्हणजे आत्महत्या करणं. ज्ञान जोपर्यंत होत नाही, आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण जितके वेळेस मरू तितक्या वेळेस आपण आत्महत्या केली असं समजावं. आणि आत्महत्येचं पातक इतकं भयानक आहे की सगळ्यात मोठं भयानक. 60,000 वर्ष त्या आत्महत्याऱ्याला नरकात राहावं लागतं. 60,000. एक नाही बरं का, एक आपल्याला 100 वर्ष जगता जगता नाकीनव येतात. 2-4 वर्ष आपण कुठेतरी राहू शकत नाही. 60,000 वर्ष नरकात राहावं लागतं केवळ स्वतः आपण आत्महत्या केली तर. इतकं याचं पाप आहे. म्हणून या असे वायपट विचार करणारा किती मूर्ख असेल. हा मोहवृक्ष आहे. या मोहवृक्षाचं वर्णन करत असताना याचं बीज काय, याचं मूळ काय, याचं वर्णन केलं पहा. एक वृक्षच सांगितला, लोभ पापस्य बीजोयम मोह मूलम तु तस्य हि असत्यम तस्य च स्कंधो भार्या शंका शाखास्तु माया शाखासु विस्तरः. सांगतात की या मोहवृक्षाचं बीज कोण आहे? लोभ. आपल्या अंतःकरणात लोभ होणं हेच मोठं बीज आहे. आणि मोह मुळ्या आहेत, मुळ्या. मोह मूलम तु तस्यहि. या मोहवृक्षाच्या मुळ्या कोण आहेत? मोहच. असत्यम तस्य च स्कंदो. खोटं बोलणं या मोहवृक्षाच्या फांद्या आहेत. म्हणजे हे सगळे एक खराब वाईट पदार्थ आहेत. माया शाखा सुविस्तरः. दुसरा ठगविणं, आत वेगळं ठेवणं, बाहेर वेगळं बोलणं, थोडं म्हणजे कुटिलता ठेवणं माया. दुसऱ्याला आत वेगळं आणि बाहेर वेगळं, ही माया आहे. याच्या मोहवृक्षाच्या पसरलेल्या फांद्या आहेत. दंभ कौटिल्य पत्राने दांभिकपणा कुटिलता ही पानं आहेत. कुकृत्या पुष्पित सदा. वाईट काम, कधी वाईट काम करणं, यानं हा मोहवृक्ष पुष्पित पल्लवित असतो. पैशून्यम तस्य सौगंध्यम. पैशून्य अर्थात कठोरता हेच या वृक्षाचा सुगंध आहे. अज्ञानम फलमेव हि. नंतर अज्ञान प्राप्त होणं याच वृक्षाचं, मोहवृक्षाचं फळ आहे. छद्म पाषांड चौराष्ट्र कोटा क्रूराष्ट्र पापिनः. पक्षिणो मोहवृक्षस्य
माया शाख्या समाश्रिता, या मोहवृक्षावर बसलेले पक्षी कोण आहेत? बोलतात छद्म, है ना. छद्म धारण करणं म्हणजे पूर आपलं दुसऱ्याला काहीच कळू देत नाही. छद्मवेश राहतो ना, आतमध्ये वेगळं वरून मुकुट घातलाय वेगळा, तसं राहणं छद्मवेश. पाषांड याने पाखंड करणं, पुन्हा चोरी करणं, कूट, क्रूर, पापी, हेच मोहवृक्षावरील पक्षी आहेत, है ना. माया शाखेवर हे बसलेले आहेत. अज्ञान त्याचं अज्ञान याचं फळ आपण पाहिलं. रसो अधर्म फलस्यही, हे अधर्म फळाचा रस हाच या वृक्षाचा रस आहे, म्हणजे दुःख. दुःख हेच याचा रस आहे. तादृशैष फलश्चैव सुफलो लोभपादप, लोभ पायावाला, मुळावाला, बीजावाला हा वृक्ष अशा प्रकारच्या दुष्ट फळांनी युक्त राहतो. जर कोणी मनुष्य, कोणी एखादा पक्षी या वृक्षावर बसला, तस्य छायां समाश्रित्य यो नरः परिवर्तते फलानि तस्य योषणाति सुपक्वानि दिने. जो मनुष्य या मोहरूपी वृक्षावर बसून याच्यावर राहतो आणि याची सुपक्व अशी फळं प्रतिदिवस खातो, तर काय परिणाम होतो सांगतात. फलानां तुरसेनैव अधर्मेण तु पोषितः सुसंपुष्टो भवेन्मर्त्यः पतनाय प्रयच्छति. फलानां तुरसेनैव अधर्मेण, अधर्मरूपी फळांच्या रसाने पोषित झालेला हा मनुष्य नंतर कुठे जाणार? अधर्म केलं, अधर्मानंतर पाप झालं, आणि अधर्माचा रस कोणता आहे? पाप. त्या पापांच्या रसाने पुष्ट झालेला, पापी झालेला मनुष्य जाणार कुठे? पतनाय प्रयच्छति, पतनाला, नरकाकरिता जातो. म्हणून मोह हा विशेषतः करू नये, कारण की यालाच दुसरे पहा, मोह हे एक अज्ञानाचं कार्य आहे की नाही? अज्ञानाचंच कार्य आहे ना. मोह अज्ञान मूळ आहे, मूळ आहे, इथे फल दिलं, परंतु अज्ञानापासून यांची उत्पत्ती झालेली आहे. अशा प्रकारचा महामोह, अज्ञान हेच म्हणजे पहिलं काय ह्याच्यामध्ये श्लोक आहे पहा, पंचदशी मधील पहिला श्लोक. नमशंकरानंद गुरुपादांबुजयक भुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे. सविलास महामोह, महामोह म्हणजे अज्ञान. त्या ठिकाणी काय म्हटलं? अज्ञानाला महामोह म्हटलं. सविलास, विलास म्हणजे कार्य, सविलास म्हणजे कार्यसहित महामोह म्हणजे अज्ञान. या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगायचं म्हणजे महामोह यानं अज्ञान ग्रहण केलं जातं. आणि अज्ञान कशाला म्हणतात त्याची व्याख्या श्री ज्ञानोबराय करतात. ते वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे, परी काही अनारिसे देखे जेना, ऐसी कोणी एकी दशा, ते वादू अज्ञान ऐसा. म्हणजे अज्ञान कशाला म्हणतात? तेवी वस्तू जैसी असे, वस्तू पदार्थ जसा आहे तैसी किरण दिसे, तशा प्रकारचं त्याचं ज्ञान न होणं. परंतु काही अनारिसे देखील देणं, आणि दुसरे काय दिसत नाही. वस्तू जशी आहे तसंही काय दिसत नाही, दुसरे काय दिसत नाही, म्हणजे काहीच दिसत नाही, काही न कळणं. अशी जी कोणती एक अवस्था आहे त्या अवस्थेलाच आपण काय म्हणतो? अज्ञान. आपल्याला एखादं पुस्तक वाचत असताना काहीच कळत नाही, काहीच कळत नाही, मला याविषयी अज्ञान आहे असं आपण म्हणतो. परंतु अशा प्रकारच्या अज्ञानानं, महामोहानं अर्जुन हा ग्रस्त झालेला आहे असं पाहून श्री भगवान परमात्मा महामोहानं अतिशय जर्जर झाला, व्याप्त झाला. अशा त्या अर्जुनाला पाहून भगवान परमात्मा आता बोलू लागले. आतापर्यंत भगवान बोलले नाहीत, इथून पुढे बोलतात. कारण की निश्चित असतं, मोठी माणसं वेळ आल्याशिवाय बोलत नाही. कारण की पुढच्या व्यक्तीला
जर एखाद्याला आपण शांत करायला जावं आणि गेल्या गेल्या आपण आपला उपदेश सुरू करावा तर तो ऐकणार नाही, तो बिलकुल ऐकणार नाही. तो म्हणेल लागले उपदेश द्यायला, माझं काय ते अगोदर ऐका की, म्हणजे माझे काय काय समस्या आहेत. आणि मोठी माणसं पुढची व्यक्ती काय बोलते, त्याची काय काय समस्या आहे त्या अगोदर सगळ्या श्रवण करून नंतर त्याचं उत्तर देण्याकरिता प्रवृत्त होतात. म्हणून भगवान परमात्मा आता या पुढील श्लोकामध्ये बोलण्याकरता प्रवृत्त होते. भगवान परमात्म्याने बोलण्याकरता सुरुवात केली तर साक्षातच अध्यात्म ज्ञानाचा उपदेश केलेला नाही, कारण की अध्यात्म ज्ञानाचा उपदेश करण्याकरता योग्य अधिकारी असावा लागतो. कोणती व्यक्ती शिष्यत्वानं शरण यावी लागते त्या अगोदर जर उपदेश केला तर तो पचत नाही, है ना, तो पचत नाही, उलट त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि त्या प्रकारची त्याची जिज्ञासा असावी. जसं आपली जिज्ञासा आहे, आपल्याला एक ओळ पत्ता लागत नाही परीक्षेमध्ये, है ना, ही जिज्ञासा आपली. म्हणजे जिज्ञासू व्यक्तीनं किंवा जिज्ञासू व्यक्तीला शिकवलेली विद्या कधीही सफल होते, नाहीतर त्या वाजबाई सारखी स्थिती होते. जसं मूल होत नाही तसं यांना काही फरक पडत नाही. जसे कोरे ते कोरेच, बदल होत नाही. ही अनधिकाऱ्याकडूनच झालेली स्थिती असते. म्हणून अधिकाऱ्याला ज्ञान होतं. अधिकारी होऊन जर आपण शरण गेलो तर त्याचा लाभ होतो, अनधिकाऱ्यास लाभ होत नाही. या ठिकाणी जो अर्जुन आहे, अर्जुन हा आपला अधिकार प्रदर्शित करत नाही. शिष्य रूपानं भगवान परमात्म्याला अर्जुन हा शरण आलेला नाही. म्हणून येथे भगवान परमात्मा अर्जुनाला तात्विक उपदेश न देता व्यावहारिक उपदेश या पुढील श्लोकामध्ये देत आहे. पहा, श्री भगवान वाच, श्री भगवान वाच, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन. या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला संबोधून बोलतात की हे अर्जुन, अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम इदं कश्मलम विषमे त्वा कुतः समुपस्थितम. इतके आहे ना श्लोकच लिहायचं असतं. अर्जुन बोलतो, हे अर्जुना, अनार्यजुष्टम, अनार्य ही जुष्टम इथे अनार्य जुष्टम. अनार्य म्हणजे अयोग्य, जे श्रेष्ठ लोक नाही त्यांच्याकडून ज्यांचं सेवन केलं गेलेलं आहे, अथवा आर्यांकडून श्रेष्ठ पुरुषांकडून ज्याचं सेवन केलेलं नाही असं अस्वर्ग्यम. अस्वर्ग्यम म्हणजे जे स्वर्ग न देणार. पुन्हा अकीर्तिकरण, आपली कीर्ती न करणार, अपकीर्ती करणार, अकीर्ती करणार. अभ्यास नाही केला की अकीर्ती होते की नाही. अकीर्ती करणारा, आपलं काम आपण चोख पाडलं नाही, आपला अभ्यास आपण केला नाही, त्याची कधी ना कधी अपकीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, एवढं आहेच आहे. ब्रह्मचार्यानं अक्षराचं घोकणं, अक्षर घोकणं हे त्याचं कर्तव्य. अभ्यास अवस्थेमध्ये त्याचा अभ्यासच ब्रह्म आणि अभ्यासच सर्व काही आहे, त्याला दुसरं काही नाही. त्यानं आपल्या धर्माचं पालन चोख रीतीनं पार पाडावं, है ना, तेव्हाच सफल होतं. हे दोन्ही कसं आहे, अनार्यजुष्टम आहे
आहे स्वर्गीय आहे कीर्ती न करणार इदम कश्मलम. इदम कश्मलम अर्थात हे पाप, हे करुणारूपी विपरीत ज्ञान रूपी पाप. विषमे त्वा कुतः संपस्थितम. त्वा म्हणजे त्वा, विषम म्हणजे या संकट अवस्थेत त्वाम तुला कोठून प्राप्त झाले, ही स्थिती कोठून आली, असे भगवान परमात्मा व्यावहारिक ज्ञानाचा उपदेश अर्जुनाला देत आहेत. बोलतात भगवान, कारण की एखाद्या व्यक्तीला समजायचं असेल तर तो ऐश्वर्य संपन्न पाहिजे, म्हणजे पैशाला ते पाहिजे असं नाही, त्याच्याकडे विद्या असावी. कारण का दुसऱ्याला उपदेश करायचा असेल तर आपल्याकडे विद्येचं ऐश्वर्य असावं, तरच तो दुसऱ्यास उपदेश करू शकेल. तर या ठिकाणी भगवान परमात्म्याला भगवान या शब्दाचा, श्रीकृष्णाला भगवान शब्द योजलेला आहे. भगवान म्हणजे त्यांच्या ठिकाणी भग ज्यांच्या ठिकाणी आहेत त्याला म्हणतात भगवान. भगा हा संती अस्मिन इति भगवान. भग आहेत ज्यांच्यामध्ये त्याला म्हणतात भगवान. भग म्हणजे काय, कोणकोणती आहेत, तर शास्त्रामध्ये सांगितलं जातं ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रियः वैराग्यस्याथ मोक्षस्य षण्णाम भग इति गणा. म्हणजे समग्र ऐश्वर्य, संपूर्ण ऐश्वर्य, समग्र धर्म, समग्र यश, समग्र संपत्ती, समग्र वैराग्य, समग्र ज्ञान, मोक्ष म्हणजे ज्ञान, या ज्याच्या ठिकाणी आहे आणि यांनाच या सहांना भोग म्हणतात. समग्र ऐश्वर्य, समग्र धर्म, समग्र यश, समग्र श्री, समग्र वैराग्य आणि समग्र ज्ञान, मोक्ष म्हणजे मोक्षाचं साधन ज्ञान, यांना भग असं म्हणतात. आणि भग ज्याच्या ठिकाणी आहेत त्यालाच भगवान म्हणतात. म्हणून माऊली बोलतात ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत. यश श्री औदार्य हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला भगवान असं म्हणतात. आणि हे भगवान परमात्मा एका एकाच्या ठिकाणी असतील तो सुद्धा फार सामर्थ्यशाली होतो, त्याच्या लोकांमध्ये ख्याती होते. आणि 6 गुण ज्याच्या ठिकाणी असतील तो परिपूर्ण असतो. भगवान परमात्मा परिपूर्ण आहेत. त्यांनी या भगाचं विभाग, या गुणांचं, आपल्या गुणांचं वितरण आपल्या एका भक्ताला केलेलं आहे. असं श्री निळबाराय आपल्या अभंगामध्ये बोलतात की आगाये षडगुणा भाग्यवंता समग्र लक्ष्मीची या कांता समग्र यशाते तू धरिता समग्र ऐश्वर्यता तुझंगी समग्र औदार्य लक्षणे समग्र वैराग्याचे खाणे समग्र ज्ञान शिरोमणी समग्र षडगुणी संपन्ना. या ठिकाणी जे जे गुण आहेत ते सगळे सांगितले. आगाये षडगुण भाग्यवंता समग्र लक्ष्मीची या कांता, संपूर्ण जी लक्ष्मी तिचे मालक आपण आहात. समग्र यशाते तू धरिता, समग्र यश तुमच्या ठिकाणी आहे, तुम्ही यश धारण करणारे आहेत. तर सांगतात समग्र ऐश्वर्यता तुझंगी, संपूर्ण ईश्वरता तुमच्यामध्ये आहे. समग्र औदार्य लक्षणे समपूर्ण उदारता ही तुमच्यात आहे. समग्र वैराग्याची खाणी, समग्र वैराग्य तुमच्यात आहे. आणि समग्र ज्ञान शिरोमणी. बस इथे आपण ऐश्वर्याचं समग्रस्य धर्मस्य श्रिया याच्यामध्ये तिथे धर्म दिलाय आणि इथे औदार्य दिलंय, इतका भेद आहे. म्हणजे ते सुद्धा उदाहरणार्थ धर्मच करण्याचा आणि इतके दिलेले. या समग्र गुणांना आपण संपन्न आहात. तू काय काय केलं तर भगवान निळबराय बोलतात यातील एक एक गुण देऊन एका एकाची प्रसिद्धी. हे मोठे मोठे भक्त झाले त्यांना एका एकालाच दिलं. जसं यशे थोरविला मारुती विभीषण केला अलंकापती औदार्य देवोनी करणा हाती कीर्ती दिगंती हा कविली किंवा पसरविली वाढविली ज्योती असेल. तर यशे थोरविला मारुती, यशाने अर्जुन ते मारुती हनुमंताला प्रसिद्ध केलं, त्याच मोठं केलं. विभीषण केला लंकापती, विभीषणाला सगळी संपत्ती देऊन लंकेचा पती बनवलं. औदार्य देऊन करणा हाती,
उदारता एक गुण कर्णाकडे दिला आणि कीर्ती दिगांती फाकविली पसरविली. सगळ्या देशोदेशीमध्ये कर्णाची कीर्ती भगवान परमात्म्यानं एक एक औदार्य दिला. बस ज्ञाने उपदेशिला चतुरान ऐश्वर्य वाढविला अर्जुन वैराग्य शुकाते बोधून ब्रह्म सनातन पावला. ज्ञाने उपदेशिला चतुरान चतुश्लोकी भागवत इत्यादिकांचा उपदेश आरंभी ज्ञान कोणाला दिला? ब्रह्मदेवाला है ना. नारायणम पद्मभवम वशिष्ठम ज्ञानाची परंपरा आहे. पहिलं नारायण नंतर पद्मभव म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. ऐश्वर्य वाढविला अर्जुन ऐश्वर्याने अर्जुन वृद्धिंगत केला. वैराग्य शुकाते बोधून व वैराग्य शुकाचार्य दिले. तो नंतर सनातन ब्रह्मास प्राप्त झाला. या प्रकारे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी 6 गुण आहेत अथवा दुसरे काही 6 गुण बोलले जातात. उत्पत्तींच विनाशंच भूतानामागतिम गतिम वेत्ति विद्याम विद्यांच सवाच्यो भगवान इति. पुढे काय दिलं? उत्पत्तींच विनाशंच जो जगाच्या उत्पत्तीला अर्थात त्याचं जे काही आविर्भाव आहे सृष्टी तिला प्रलय विनाश म्हणजे प्रलय यांनाही जाणतो. भूतानाम आगतिम गतिम प्राण्यांचे भविष्य कालातील येणे किंवा जाणे याला जो जाणतो किंवा सगळ्यांच्याच विद्येस आणि अविद्येस जो जाणतो त्या भगवान असं म्हटलं जातं. असे भगवान परमात्मा अर्जुनाला बोलतात अनार्य जुष्टम. अरे अर्जुना जे आर्यांकडून सेवन करण्या योग्य नाही अर्थात आर्य कशाला म्हणतात? अर्तुम प्रकृतम आचरतुम योग्य इति आर्य. जे योग्य आचरण जो योग्य आचरण करतो तो कोण आहे? आर्य आहे. बा कर्तव्यम आचरण कामम अकर्तव्य मनाचरण तिष्ठती प्राकृताचार्य स तु आर्य इति स्मृतः. म्हणजे आर्य कशाला म्हणतात? जो आपले जे उत्तम कर्तव्य आहे त्या उत्तम कर्तव्यास करतो आणि अकर्तव्य आहे जे करू नये ते करत नाही तो आर्य होतो. तुम्ही करण्यायोग्य करता की न करण्यायोग्य करता? हा तुम्ही विचार करा. करण्यायोग्य करत नाहीत आणि न करण्यायोग्य केल्याशिवाय राहत नाही. मग आपल्याला आर्य म्हणण्याची लायकी आपल्यामध्ये नाही. म्हणजे निकृष्ट अनार्य होऊन जाऊ. आर्य म्हणजे करण्यायोग्य जे करतात न करण्यायोग्य जे करत नाहीत व आपला जो याचा योग्य आचार आहे उत्तम आचरण ते आचरणच नित्य करत राहतो तो आर्य सांगितलेला आहे. तो कोण आहे? आर्य. म्हणून खरं आर्य लोक श्रेष्ठ लोक हे कधीच आपलं आचरण सोडत नाही. अनुचित आचरणामध्ये लागतच नाहीत. जे अनुचित करतच नाहीत तेच खरे आर्य. म्हटलं गेलंय आर्यानैव प्रवर्तन्ते नुचिते कर्मणि क्वचित उचिते तु प्रवृत्ताश्चेत् न कदापि परामुखा. तो आर्य कोण? नैव प्रवर्तन्ते अनुचिते. आर्यानैव प्रवर्तन्ते अनुचिते कर्मणि क्वचित. अनुचित अयोग्य कर्मामध्ये आर्य पुरुष कधीही प्रवृत्त होत नाहीत आणि उचित कर्मामध्ये प्रवृत्त झाले तर उचिते तु प्रवृत्ताश्चेत् एक बार उचित कर्मात लागले चांगलं कर्म करू लागले तर माघारी फिरत नाहीत ते खरे श्रेष्ठ पुरुष. आपण किती तोंड फिरवतो हे आपण लक्षात ठेवा है ना. म्हणजे थोडं कठीण वाटलं चला माघारी है ना. परमार्थात इथं येऊन थोडा त्रास होऊ लागला काय हो मला शिकवूच वाटत नाही है ना. मन लागत नाही का? कारण की आपल्याला थोडी प्रतिकूलता दिसू लागली म्हणून है की नाही. हे अनार्याचं काम म्हणजे मूर्खाचं काम. आता या ठिकाणी या हा जो काही श्लोक आहे या श्लोकावरील ओव्या श्री ज्ञानमराय काय सांगतात पहा. श्री भगवान उवाच आणि कुतस्त्वा इत्यादिकाचं व्याख्यान पुढे करतात. म्हणे अर्जुना आधी पाहित हे उचित काय हे ठाई तू कवण हे काही करीत आहासे. अन्वय म्हणे अर्जुना ये ठाई हे
उचित असे काय, असे याचा अध्यार केला. हे उचित असे काय ते आधी पाही, तू कवण हे काही करीत आहासी. अर्थ म्हणे कोण म्हणे, भगवान म्हणे, भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, ये ठाई म्हणजे या ठिकाणी, या युद्ध क्षेत्रामध्ये हे उचित असे काय, तू जे मी युद्ध करणार नाही, बाण वगैरे टाकून बसलेला आहेस, हे योग्य आहे काय, ते आधी पाहिजे, त्याचा अगोदर तू विचार कर. हे काय, अरे तू जे करतोय त्याच्याकडे लक्ष दे ना. तुझे जे करतोय ते योग्य आहे का करणार, याचा विचार कर. ते आधी पाही, त्याचा आधी म्हणजे अगोदर, पाही विचार कर. काय विचार करू, तू कवण हे काही करीत आहासी. अरे तू कोण आहेस, तुझ्याकडे पाहा ना, तुझं सामर्थ्य काय आहे, तू कोण आहेस हे लक्षात ठेव आणि नंतर पुढचं कार्य आरंभ कर. या ठिकाणी एक शब्द वापरतात अगोदर, हे उचित काय, ये ठाई. तुला या ठिकाणी हे योग्य आहे काय. वस्तुतः जे देशात, ज्या काळात, ज्या लोकात, ज्या शास्त्रात जे यथायोग्य राहतं ते तिथं जर केलं ते तिथे योग्य म्हटलं जातं. ज्या देशात करणे योग्य जे आहे त्या देशात तेच करावं, ज्या काळात जे करणे योग्य आहे तेच करावं, है ना. आणि ज्या लोकात जे करायचं तेच तिथे करावं आणि शास्त्रात जे सांगितलेलं असेल तेच करणं योग्य ठरतं. म्हणजे मनुष्यानं काय वेळ आहे, काय काळ आहे हे लक्षात ठेवावं. काळ वेळ सांभाळून आपले कृत्य करावे, तेव्हा ते कर्म योग्य ठरत असतं. अनाकाळी अनाठाई कोणतीही क्रिया केली तर ती दुःख दिल्याशिवाय राहत नाही. योग्य काळी योग्य क्रिया केली तरच ती सफल ठरत असते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, समय न कळे काय उपयोगी ये वेळे. तर तो मूर्खच आहे की नाही, म्हणजे या वेळी काय उपयोगी आहे हे काही कळत नाही. असं जर कळालं नाही तर तो कोण आहे, मूर्ख आहे. सुज्ञ मनुष्याला, आपल्याला सुज्ञ जर बनवायचं असेल तर आपण काय करतो, आपलं काय कर्तव्य आहे याच्याकडे लक्ष ठेवावं. नाहीतर काय फायदा नाही बाबा, आहे का नाही. जीवन आपलं व्यर्थ जाईल. जीवनात समय कमी असतो, समय कधी जातो वाऱ्यासारखा झपाट्यानं हे माहीतही होत नाही. मग नंतर वेळ गेल्यानंतर जाग होण्यापेक्षा वेळेच्या आतच जाग होऊन आपले काम करावे. नंतर दुसरी गाडी येईल की नाही कोण जाईल. बोलतात समयो जाना भलते नाना भलते थे. समय काळा मनुष्याला. अर्जुन काय करत होता, हे युद्ध क्षेत्र आहे. युद्ध क्षेत्रामध्ये म्हणे अर्जुना आधी पाहिजे उचित काय येत आहे. या ठिकाणी तू क्षत्रिय असताना तुला या ठिकाणी युद्ध न करणं योग्य आहे का, योग्य नाही ना. तू जे करत आहेस अयोग्य वेळी. हा, अर्जुन जर युद्धाच्या पूर्वीच, युद्ध ठरवण्याच्या अगोदर तो म्हणला असता, जर मी यांचा वध केला तर आमच्या नातलगांचा वध होईल म्हणून मी युद्ध करणार नाही, त्याची वाहवाही लोकांनी केली असते. काय प्रेम करणार आहे, परंतु युद्धाकरता तिथे आलाय आणि मग म्हणतोय की आता युद्ध नाही करणार. हे अयोग्य वेळेस अर्जुनानं केलं. म्हणून अर्जुनाची हे बोलणे योग्य नाही. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला बोलतात, तू या ठिकाणी जे करत आहेस ते योग्य आहे का. बर, तू कोण आहेस विचार. अरे तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियाचं काम आहे, ज्यानं आपल्याला युद्धाकरता बोलावलं तिथून परांगमुख न होणं हे क्षत्रियांचं काम आहे. तू हे काय करत आहेस. हा, दया करावी मान्य, पण दया कुठे करावी. दया हे धर्माचं बीज आहे मान्य, परंतु दया ही
अयोग्य वेळी करता कामा नये. शत्रूजवळ गेला लगेच तिथे करायचे तलवार चालू ना मारा, मला दया आली म्हणून मी मारला नाही, मरून जाशील. दया तिथे नाही चालत. क्षत्रियानं आपल्या राज्याला सगळे लोक हे होतील, दुःखी होतील, तिथे दया नाही चालत. दया हे तुलसीदासजी बोलतात, दया दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छांडिये, जब लग घट में प्राण. क्योंकि दया धर्माचे मूळ आहे, पापाचं मूळ म्हणजे अभिमान तो आहे. म्हणून दया सोडू नये जोपर्यंत आपल्या अंतःकरणात काय आहे, काय आहे, प्राण आहे तोपर्यंत. कारण की दया जिथे असते, दया तेथ धर्म, जेथे दया तेथे धर्म असतोच असतो. म्हणून दया करावी, परंतु उचित जाणावे मुख्य धर्म आधी. अगोदर आपला मुख्य धर्म काय आहे हे जाणून दया करावी. अयोग्य वेळेस ती पुढे आणू नये. आता पुढील बोलतात बा, तुझं सांगे काय झाले, कवण उन्हे आले, करिता काय ठेले, केदू कायसा. अन्वय, सांगे तुझं काय झाले, कवण उन्हे आले, करिता काय ठेले, ठेदू कायसा. सांगे बस अगोदर ठेवलंय, बाकी सरा. अर्जुनाला बोलतात, हे भगवान परमात्मा अर्जुनाला बोलतात, हे अर्जुन सांग तुझं काय झाले, तुला काय झाले, एवढं येड लावले हे ना. कवण उन्हे आले, काय कमी पडलं, युद्ध करत नाही, बाण कमी आहेत का, की कशाची सेनेची कमी करताय, तुला झालं काय, काम करत नाहीस, युद्ध करत नाहीस, काय कमी पडलं. बर, करिता काय ठेले, बर काय नडलं, करताना काय अडलं, काय खुंटलं, करिता काय ठेले म्हणजे काम करत असताना काय बंद पडलं, खेदू कायचा. वा, खेद कशाला करतोस, एकदम एकच म्हणजे व्यवहारिकच बोलतात, काय असं काय करतोस, एखाद्याला बोलत असताना. अरे श्रेष्ठ मनुष्य बिन फिकीर राहत असतात, काय घेणं देणं नाही. एक श्लोक येतो बा, निंदंतु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्ट, अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा, न्यायात अथ प्रविचलन्ति पदम न धीरा. अरे धीर मनुष्य असे नसतात, कसे असतात, निंदंतो नीती निपुणा यदि वा स्तुवन्तु. नीती निपुण मनुष्य आपली निंदा करत अथवा स्तुती करत, लक्ष्मी समाविशतो गच्छतु वा यथेष्टम, धन प्राप्त हो तर यथेच्छ निघून जावं, काय घेणं देणं नाही. अद्यैव वा मरणमस्तु युगांतरेपि, युगांतरे वा, आजच मृत्यू येऊ किंवा युगात दुसऱ्या युगात मृत्यू येऊ, काय नाही. न्यायात पथा प्रविचलंती न पदम न धीरा. एक पाऊल भर सुद्धा बुद्धिमान मनुष्य मागे सरकत नाही. असा तो धीरवीर मनुष्य आणि हे मागे सरकतोय, योग्य नाही. हे अर्जुनाला चांगल्या रीतीने भगवान परमात्मा समजून सांगत आहेत. काही समज उद्या देतील ते पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.